टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। महायुतीमध्ये सध्या तिन्ही पक्षांमध्ये काही नाराजीचा सूर आहे का असा प्रश्न उपस्थित केला जातोय आणि बाप शब्दावरून महाराष्ट्राचं राजकारण रंगतंय का अशी टीका सुद्धा विरोधक करताय। आपल्यासोबत विधान परिषदेचे आमदार प्रवीण दरेकर आपण त्यांची थेट बातचीत करणार आहोत। बाप काढला जातोय राजकारणामध्ये, किती योग्य वाटतंय? मला वाटतं हा विषय आता संपलेला आहे, चिघळवण्याचं काही कारण नाही, त्याच्यावर पुन्हा चर्चा विनिमय करण्याची आवश्यकता नाही। कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी या संदर्भात स्पष्टपणे या ठिकाणी नितेश राणे यांना सांगितलेलं आहे आणि त्यांनी चूकही मान्य केलेली आहे। दस्तूरखुद्द नितेश राणेंचे वडील नारायण राणे साहेब यांनी हे चुकीचं आहे सांगितलं आहे आणि ते जर कबुली जबाब नितेश राणेंनी दिला असेल तर मला वाटतं विनाकारण त्याच विषयावर वातावरण कलुषित करणं, गदारोळ करणं योग्य नाही। हा विषय मला वाटतं संपलेला आहे। आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केलेली आहे। सुप्रिया सुळे यांनी एक आर्टिकल सुद्धा लिहिलेलं आहे आणि त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मुत्सद्दीपणामुळे सगळा चमत्कार घडला असं सुद्धा ते म्हणतायत। कसं पाहता याकडे? मला वाटतं नरेंद्र मोदी साहेब एक अलौकिक अशा प्रकारचं नेतृत्व आहे। राजकारणापलीकडे जाऊन लोकाभिमुख अशा प्रकारची त्यांची भूमिका असते आणि म्हणून बघाल की सर्व पक्षाच्या विरोधी पक्षाच्या लोकांना सुद्धा परदेशात पाठवलं आणि आम्ही सारे देश म्हणून एक आहोत हा संदेश त्यांनी त्या ठिकाणी दिला। आणि तशाच पद्धतीनं आपण सुप्रियाताईंच्या बाबतीत त्यांचे असणारे सौहार्दाचे संबंध, त्याचबरोबर पवारसाहेबांचं ज्येष्ठत्व, त्यांच्या तब्येतीची विचारपूस करणं, हे मला वाटतं राजकारणापलीकडे जाऊन आदरातिथ्य करण्याने संस्काराचा भाग आहे आणि एक आधुनिक राजकारणात संस्कार जपण्याचं काम मोदी साहेब करत असतात, त्यातलाच तो भाग आहे आणि त्यांचं ते वैशिष्ट्य आहे। ज्यावेळी सुप्रिया सुळे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट झाली, नरेंद्र मोदी यांनी तब्येतीची सुद्धा विचारपूस केली शरद पवार यांच्या। मात्र संजय राऊत म्हणतात की हे केवळ ढोंग आहे, जर तब्येतीची खरी काळजी असती तर पक्ष फोडला नसता। दृष्टी तशी सृष्टी, ढोंगी माणसाला सद्गृहस्थाचं वागणं सुद्धा ढोंगी वाटतं, सोंग वाटतं आणि त्याच्यामुळे मला वाटतं संजय राऊतांनी प्रधानमंत्री जे एका उंचीवर आता देशाला नेलंय, त्या पदाला नेलंय, त्यांच्या बाबतीत असं बोलणं मला वाटतं अतिशय चुकीचं आहे। परंतु संजय राऊत प्रसिद्धीच्या हव्यासापोटी मोदी साहेब अमित शहांवर अशा प्रकारे बोलत असतात, हा मी आपल्याला सांगितल्याप्रमाणे संस्काराचा भाग आहे। एकदा पुण्यात कार्यक्रमाला आले असताना सुद्धा मोदी साहेबांनी मोठ्या मनानं पवारसाहेबांचं मार्गदर्शन किंवा बोट धरून आम्ही राजकारण शिकत आलो। त्याच्यामुळे मोठेपण देत असताना महाराष्ट्रातल्या आपल्या नेत्याला जर एवढं मोठेपण देत असेल तर आपल्याला आनंद वाटला पाहिजे, असूया वाटता कामा नये। शंभूराजे देसाई आहेत, कॅबिनेट मिनिस्टर आहेत, शिवसेनेचे मोठे नेते आहेत पाटणचे, आणि त्यांनी आता कुठेतरी नाराजी व्यक्त केली आहे। सत्यजित पाटणकर यांचा भाजपमध्ये काल पक्षप्रवेश झाला आहे रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीमध्ये। आता ते म्हणतात की युती धर्माचं पालन झालं नाही आहे आणि कुठेतरी आता सीएम आणि डीसीएम दोघांची सुद्धा भेट घेणार आहे, नाराजी व्यक्त करणार आहे। नाही, मला वाटतं भारतीय जनता पार्टीच्या सुद्धा अनेक कार्यकर्त्यांना, पक्षांना, पक्षातील लोकांना राष्ट्रवादींनी घेतलंय आणि शिंदे साहेबांच्या शिवसेनेने सुद्धा घेतलंय। त्याच्यामुळे आम्हीच काहीतरी अपवाद केलाय असं नाही आहे। आता प्रत्येक कार्यकर्त्याची, पदाधिकाऱ्याची एक चॉईस असते आणि जर या ठिकाणी आमच्या पक्षात ते येणार असतील तर मला काय फार वेगळं आहे असं वाटत नाही। ते येऊन काय तिथं त्यांच्याशी स्पर्धा करणार नाहीत, महायुती म्हणूनच काम करतील। अजित पवारांनी मुख्यमंत्री व्हावं अशी इच्छा व्यक्त केली जाते आणि सुनील तटकरेही म्हणतायत, पटेल सुद्धा म्हणतायत। कसं पाहता याकडे? प्रत्येक पक्षाच्या कार्यकर्त्याला, नेत्याला आपला पक्षाचा प्रमुख किंवा नेता हा सर्वोच्च पदी जावा असं वाटणं स्वाभाविक आहे। परंतु स्वतः अजितदादांनी त्या ठिकाणी अनेकदा स्पष्ट केलंय की मुख्यमंत्री व्हायला संख्या लागते आणि ज्या दिवशी संख्या त्यांची जमेल त्या दिवशी अजितदादा मुख्यमंत्री होऊ शकतील। परंतु हे कोणाच्या वाटण्यावर किंवा इच्छेवर नसतं, हे गणित संख्याबळावर असतं। आणि आज तरी भारतीय जनता पार्टीची 137 एवढी संख्या आहे, तुर्तास तरी या विषयाला काही
अर्थ आहे असं मला वाटत नाही. सेना भवन समोर काका पुतण्या दोघांचे वाढदिवसाच्या शुभेच्छाचे बॅनर लागलेत आणि महाराष्ट्रात केवळ एकच ब्रँड ठाकरे ब्रँड असा आशय सुद्धा या बॅनरवर आहे. तर दुसरीकडे शिवतीर्थावर जे बॅनर कार्यकर्त्यांनी लावले होते ते काढायला सांगण्यात आले. अजूनही सस्पेन्स कायम आहे. राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येतील. मला अजिबात सस्पेन्स वगैरे याच्यात काय वाटत नाही. एकतर्फी उद्धवजी ठाकरे साहेबांनी त्यांची शिवसेना अगतिक हतबल हताश झालेली वाटते आणि आज राज ठाकरे साहेब हाच आपल्याला आधार आशा वाटते. म्हणून त्या ठिकाणी ते युतीचं अशा प्रकारे नाटक रचतायत असं मला वाटतं. याचं कारण उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मनातच खरं म्हणजे नाही. जर ते खरं असतं तर थेट संपर्क साधला असता आणि याची पूर्ण कल्पना राज ठाकरे साहेब आणि त्यांच्या नेत्यांना त्या ठिकाणी आहे. उद्या युती झाली नाही तर मी तयार होतो, परंतु राज ठाकरे साहेबांनी त्या ठिकाणी प्रतिसाद दिला नाही. अशा प्रकारचे राज ठाकरे साहेबांची प्रतिमा मलिन करण्याचा अंतस्थ हेतू किंवा डाव या सगळ्या काटाटोपीत वाटतोय. नक्कीच महानगरपालिकेच्या तयारीला सुरुवात झालेली आहे आणि उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांच्या निवड सुद्धा केलेली आहे. त्यांना सुद्धा पदं दिलेली आहेत. भाजपची तयारी नेमकी मुंबईत कशी आणि किती जागा निवडून येईल असं वाटतंय? पदं देणं आणि विधानसभा वाटून घेणं म्हणजे तयारी होते असं नाहीये. भारतीय जनता पार्टी राऊंड द क्लॉक सतत निवडणुकीला सामोरं जाण्याच्या तयारीत असतो आणि केवळ निवडणुकीसाठी काम करत नाही. आज आमच्या गट पातळीवर आमचा कार्यकर्ता चाळीत, इमारतीत, झोपडपट्टीत जाऊन लोकांच्या समस्या सुखदुःख समजून घेतोय आणि त्याच्यामुळं 4 पदाधिकारी नेमले म्हणजे तयारी झाली असं नाही आहे. तर ग्रासरूटला जाऊन कधी काळी शिवसेनेचा गटप्रमुख ते करत होता, आज ते राहिलं नाही. ते भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता तळागाळात जाऊन काम करतोय. ही तयारी आमची काल होती, आज आहे आणि भविष्यातही ताकदीनं सुरू राहील. धन्यवाद जी बातचीत केल्याबद्दल. कॅमेरा पर्सन हरीश नेगीसा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.